नमस्कार, मी डॉक्टर माधुरी वंगपटे, निर्मल हॉस्पिटल, मिरज. ऑटिझममध्ये स्पीच डिले हा कॉमन प्रॉब्लेम आहे. यामागील मुख्य रिझन असे असू शकते की ओरल आर्टिक्युलेशन प्रॉब्लेम. ओरल आर्टिक्युलेशन म्हणजे काय, तर टीथ, टंग, माउथ आणि ब्रीदिंग पॅटर्नचा योग्य प्रकारे वापर करणे. स्पीच डिलेमध्ये या 4 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यावरती आपण फोकस केला पाहिजे. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे मुलाचा ब्रीदिंग पॅटर्न. तो कसा असला पाहिजे, तर इन्हेलेशन आणि एक्झिलेशन हे खूप स्ट्रॉंग असले पाहिजे. इन्हेलेशन म्हणजे श्वास आत घेणे, एक्झिलेशन म्हणजे उच्छवास श्वास बाहेर सोडणे. यासाठी मुलांकडून सकिंग आणि ब्लोईंग एक्सरसाइजेस करून घेतल्या पाहिजेत. सेकंड इम्पॉर्टंट थिंग म्हणजे टंग मुवमेंट. टंग मुवमेंटमध्ये 3 इम्पॉर्टंट मुवमेंट्स असतात, ज्यामध्ये इलेव्हेशन ऑफ टंग, डिप्रेशन अँड रोटेशन ऑफ टंग. यामध्ये मुलांकडून लॉलीपॉप सकिंग करून घेतले जाते. बॉल मुवमेंटमध्ये मुलांना सांगा की बॉल वरती घेऊन जाणे आणि आईस्क्रीम स्टिकवरती मुलांचे फेवरेट जे चॉकलेट सिरप असते ते लावून मुलांना ते लिक करायला सांगणे. थर्ड इम्पॉर्टंट थिंग म्हणजे जॉ मुवमेंट. हे जर स्ट्रॉंग नसेल तर आवाज क्लिअर येत नाही. मुलांमध्ये हे ऑब्झर्व करा की कोणती च्युएबल ट्यूब ही इझिली च्यू करतात आणि कोणती डिफिकल्ट आहे. लिप मुवमेंटमध्ये ब्लोविंग सकिंग केले पाहिजे. लिप क्लोजरवरती फोकस करा, जसे की राऊंड आणि फ्लॅट. ते केले तर वर्ड्समध्ये क्लिअरिटी येईल.